नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव शैलेश आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षिणी दिव्या यांचा। संध्याकाळी साधारण 4 वाजता शैलेश आणि दिव्या हॉलवर आले। दिव्याने आल्या आल्या मेकअप करायला घेतला। इकडे भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। मेकअप आवरून दिव्या पुण्यावाचनाला येऊन बसली। सुहासिनींनी तिला मुंडावळ्या बांधून घेतल्या। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले। भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा अहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी दिव्याचे घाणे भरून घेतले आणि लगेच दिव्याला हळद लावून घेतली। त्यानंतर दिव्या नीम सांडायला गेली। निमाची आंघोळ करून दिव्या माळेचा मेकअप करायला गेली। बेंजोवाले पण बेंजो दणादण वाजवत होते, त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। इकडे भटजींनी शैलेशचे पुण्यावाचन सुरू केले। सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून यजमानांची गाठ मारली आणि पुण्यावाचनाला सुरुवात झाली। पुण्यावाचन झाल्यावर लगेच भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि 5 मानकऱ्यांनी घरचा अहेर करून घेतला। लगेच 5 सुहासिनींनी शैलेशचे घाणे भरून घेतले आणि शैलेशला हळद लावून घेतली। त्यानंतर शैलेश नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून शैलेश माळेची तयारी करायला गेला। तयार होऊन शैलेश जानवशाला येऊन बसला। दिव्याच्या आईबाबांनी शैलेशचे पाय धुवून त्याला गोड मिठाई भरवली आणि शैलेशला माळेसाठी घेऊन आले। इकडे दिव्या मुंडावळ्या आणि बाशिंग बांधून माळेसाठी तयार होत होती। इकडे शैलेश माळेसाठी उभा राहिला। 2 मंगलाष्टक होताच दिव्या पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देव ब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे दिव्याच्या आईबाबांनी शैलेश आणि दिव्याच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून शैलेशने दिव्याला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। दिव्याच्या भावाने शैलेशचा कान करकचून पिळून घेतला। त्यानंतर दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून शैलेशने दिव्याच्या कानात नवीन नाव सांगितले। यानंतर नवदाम्पत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले। त्यानंतर दोघे रिसेप्शनला उभे राहिले। ग्रुप फोटो आणि अहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर शैलेश आणि दिव्या जेवायला गेले। एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली। जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। शैलेश आणि दिव्याला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असंच झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।